नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुनील स्टडी पॉईंटमध्ये आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या माझ्या व्हिडिओ लेक्चर सिरीजला आपल्याकडनं जो प्रतिसाद मिळत आहे त्या प्रतिसादासाठी आपले खूप खूप आभार. मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरमध्ये हवामानशास्त्र या घटकाला आपण सुरुवात केलेली आहे. त्या मागच्या लेक्चरमध्ये आपण पृथ्वीचे वातावरण या प्रकाराला आपण सुरुवात केली आहे. या पृथ्वीच्या वातावरण या प्रकरणामध्ये आपण वातावरण म्हणजे नेमकं काय, वातावरणाचा विस्तार याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तसंच वातावरणाचे जे काही 3 महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकांना आपण सुरुवात केलेली आणि त्या 3 घटकांपैकी वायू हा महत्त्वाचा घटक त्याच्यामध्ये आपण संपवलेला आहे. वायू हा घटक बघत असताना महत्त्वाचा कार्बन डायऑक्साईड या वायूच्या भूमिकेबद्दल, वातावरणातील त्याच्या भूमिकेबद्दल आपण जेवढ्या काही गोष्टी गरजेच्या आहेत आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या आपण समजावून घेतलेल्या आहे. त्यासोबतच हरितगृह म्हणजे नेमकं काय, हरितगृह परिणाम म्हणजे नेमकं काय, हरितगृह वायू म्हणजे नेमकं काय असतात आणि कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायू कशा प्रकारे वातावरणामध्ये काम करतात याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण उर्वरित जे काही 2 घटक आहेत, बाष्प आणि धुळीचे कण, यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, बाष्प म्हणजे नेमकं काय, तर बाष्प ही एक वायुरूप अवस्था आहे पाण्याची. तर मित्रांनो, बाष्पाबद्दल आपण एकंदरीत बघितलं तर 2-3 महत्त्वाची वैशिष्ट्य आपल्याला वातावरणाच्या संदर्भात आपल्याला बाष्पाविषयी आपल्याला सांगता येईल. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की जिथे उष्णता जास्त आहे तसंच जास्त पर्जन्यमान ज्या ठिकाणी होत असते तर त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. म्हणजे उष्णता जास्त असेल, जास्त उष्णता असेल आणि सोबतच ज्या ठिकाणी जास्त पर्जन्यमान असेल म्हणजे पाण्याचं प्रमाण जिथे जास्त असेल तिथे बाष्पाचं प्रमाण अतिशय चांगलं असतं. मित्रांनो, बघा की बाष्प ही पाण्याची एक वायुरूप अवस्था असल्या कारणाने की जिथे पाण्याचं प्रमाण जास्त असेल तिथे बट ऑब्वियस बाष्पाचं प्रमाण जास्त असेल आणि सोबतच या पाण्यासोबत उष्णतेची गरज देखील तेवढीच असते. कारण का की या पाण्याचं रूपांतरण होऊन म्हणजे पाणी ही जी एक लिक्विड स्टेटमध्ये असलेली अवस्था आहे तर त्या लिक्विड स्टेटमधनं ज्या वेळेला वायुरूप अवस्थेमध्ये या पाण्याचं रूपांतरण केलं जातं त्यावेळेला महत्त्वाची भूमिका पार पाडणारा तो कोण असतो, तो म्हणजे उष्णता. आणि त्याच्यामुळे असे प्रदेश की जिथे जास्त उष्णता असेल आणि जास्त पर्जन्यमान असेल तर त्या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण देखील हे अतिशय चांगलं असतं. म्हणजे मग आता पृथ्वी तलावरती कुठले प्रदेश आहेत किंवा कुठल्या महत्त्वाच्या प्रदेशामध्ये बाष्पाचं प्रमाण चांगलं असेल तर हे आहे उष्णकटिबंधीय प्रदेश, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ट्रॉपिकल रिजन असं आपण म्हणत असतो. तो उष्णकटिबंधीय प्रदेश जो आहे तो उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे नेमका प्रदेश कुठला, तर आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजच्या पहिल्या प्रकरणामध्ये आपण या सगळ्या प्रदेशांचा आपण अभ्यास केलेला आहे. तर उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे काय, इट इज द एरिया बिटवीन ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. म्हणजे काय, कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानचा जो काही प्रदेश आहे त्याला आपण उष्णकटिबंधीय प्रदेश म्हणजे ट्रॉपिकल रिजन आपण म्हणत असतो. तर मित्रांनो, जर तुमच्यासोबत जर आत्ता सध्या जर ॲटलास असेल तर तुम्ही ॲटलासमधनं बघू शकता की हा उष्णकटिबंधीय प्रदेश ज्या ज्या भागामध्ये आणि खास करून विषुववृत्तीय प्रदेश आपण जर बघितलं, विषुववृत्तीय प्रदेश हा विषुववृत्तापासून 5 डिग्री उत्तर आणि 5 डिग्री खाली तर या दरम्यानचा हा प्रदेश असतो. तर हा विषुववृत्तीय प्रदेश आपण जर बघितला तर इथे समुद्राचं म्हणजे सागराचं म्हणजेच पाण्याचं प्रमाण जमिनीच्या तुलनेमध्ये जास्त आहे. आणि सोबतच हा भाग आपण जर बघितला तर हा भाग ट्रॉपिकल एरियामध्ये गणला जातो, उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये गणला जातो की जिथे पूर्ण वर्षभरासाठी सूर्यप्रकाशाची जी काही किरणं आहेत ती लंबरूप असतात, सरळ रेषेमध्ये पडत असतात. त्याच्यामुळे इथे उष्णता जास्त, त्याचं प्रमाण जास्त आणि त्याची जी काही तीव्रता आहे उष्णतेची ती देखील अतिशय जास्त असते. आणि म्हणूनच पाणी आणि उष्णतेचं प्रमाण चांगलं असल्यामुळे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये इथे बाष्पाचं प्रमाण इतर प्रदेशांच्या तुलनेमध्ये हे जास्त असतं. मग आता इथे नेमकं एकूण वातावरणाच्या किती प्रमाणात म्हणजे किती टक्केवारीच्या प्रमाणामध्ये इथे बाष्प असेल तर हे प्रमाण असतं 4%. म्हणजे एकूण वातावरणामध्ये जेवढे काही घटक आहेत त्या सगळ्या एकूण वातावरणाच्या घटकांपैकी ट्रॉपिकल एरियाजमध्ये जे काही वातावरण असेल त्याच्या जवळपास 4% प्रमाण हे बाष्पाचं असतं. आता दुसरं वैशिष्ट्य बघूयात. दुसरं वैशिष्ट्य की जी काही शुष्क प्रदेश आहेत, शुष्क कोरडे प्रदेश आणि थंड प्रदेश,
आता हे असे प्रदेश कुठे असतील? आता शुष्क आणि कोरडे प्रदेश आपण जर बघितलं तर जसं आपण बघतो की वाळवंटी प्रदेश असतील, तर वाळवंटी प्रदेश आणि थंड प्रदेश आपण जर बघितलं तर ध्रुवीय प्रदेश आपण कन्सिडर करू शकतो साधारणपणे ध्रुवीय प्रदेश. तर या उष्ण शुष्क आणि कोरड्या प्रदेशांमध्ये वाळवंटी प्रदेशासारख्या ठिकाणी आणि ध्रुवीय प्रदेशासारख्या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण वातावरणाच्या बाष्पाचं प्रमाण जे आहे, एकूण वातावरणाचं हे 1% कमी असतं. हे 1% कमी असतं. तर याच्या मागचं कारण काय असेल? तर याच्या मागचं कारण अतिशय सोपं आहे मित्रांनो. जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बाष्प तयार होण्यासाठी दोन्ही गोष्टींची आवश्यकता तेवढीच असते. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याची मुबलकता किंवा पाण्याची चांगली उपलब्धता. दुसरी म्हणजे काय तर उष्णतेचं प्रमाण. तर उष्णतेची तीव्रता, उष्णतेचं प्रमाण तेवढंच चांगलं असणं गरजेचं आहे. तर या भागामध्ये आपण जर बघितलं शुष्क आणि कोरड्या वाळवंटी प्रदेशासारख्या भागामध्ये तर इथे उष्णता असते, उष्णतेची तीव्रता असते, नो डाऊट. परंतु पण इथं पाण्याचं प्रमाण हे अतिशय कमी असतं. त्याच्यामुळे बाष्पाचं प्रमाण एवढं चांगल्या पद्धतीने तयार होत नाही. सोबतच आपण ध्रुवीय प्रदेशामध्ये जर बघितलं तर ध्रुवीय प्रदेश आपण कन्सिडर करतो अंटार्क्टिक खंडाचा प्रदेश किंवा आर्क्टिक महासागर जे आहे, आर्क्टिक महासागराचा बहुतांशी भाग हा या ध्रुवीय प्रदेशामध्ये गणला जातो. तर इथे पाण्याचं प्रमाण आहे. या दोन्ही ठिकाणी पाण्याचं प्रमाण चांगलं आहे. परंतु इथं आपण जर बघितलं तर पूर्ण वर्षभरासाठी जी काही किरणं इथं पोहोचत असतात ती एकतर तिरपी पोहोचतात आणि ध्रुवीय प्रदेशाचा बहुतांशी भाग हा 6 महिने अंधारात आणि 6 महिने उजेडात असतो. आणि त्याच्यामुळेच इथे उष्णतेचे प्रमाण किंवा उष्णतेची तीव्रता जेवढी गरजेचं आहे बाष्प तयार होण्यासाठी तेवढं भेटत नसल्यामुळे इथे बाष्पाचं प्रमाण हे कमी असतं. तर ते प्रमाण किती कमी आहे तर या दोन्ही प्रदेशांमध्ये बाष्पाचं प्रमाण हे एकूण वातावरणाच्या 1%पेक्षाही कमी इथे आढळून येत असतं. तर हे झालं दुसरं वैशिष्ट्य या बाष्पाबद्दल. तिसरं वैशिष्ट्य मित्रांनो की जसं आपण विषुववृत्तापासून म्हणजे विषुववृत्तापासून जसं आपण ध्रुवीय प्रदेशांकडे म्हणजे पोल्सकडे आपण जसं जाऊयात तसं बाष्पाचं प्रमाण जे आहे ते कमी होत जाते. बाष्पाचे प्रमाण जे आहे ते कमी होत जाते. म्हणजे बघा की जर तुमच्यासोबत जर आता सध्या ॲटलास असेल तर तुम्ही बघू शकता की इक्वेटर पासून जसं आपण ध्रुवीय प्रदेशांकडे जाऊयात, विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे दोन्ही गोलार्धामध्ये जसं आपण जाऊयात तसं उष्णतेचं प्रमाण कमी होत जातं. आणि त्याच्यामुळेच विषुववृत्तापासून जसं आपण ध्रुवीय प्रदेशांकडे जाऊयात दोन्ही गोलार्धामध्ये तसं बाष्पाचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं. ते 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये वातावरणाच्या संदर्भात बाष्पाची जाणून घेणं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे. आता मित्रांनो बाष्प नेमकं वातावरणामध्ये राहून नेमकं कार्य कुठलं पार पाडत असतं? तर महत्त्वाचे जे काही 2-3 कार्य आहेत त्या 2-3 कार्यांचा आपण इथे आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. तर पहिलं कार्य जे आहे या बाष्पाचं, तर पहिलं कार्य म्हणजे काय की जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईड एक हरितगृह वायू सारखा काम करतो, तर बाष्प देखील एक हरितगृह वायू म्हणून आपण याला गणत असतो. म्हणजे काय हा हरितगृह परिणाम साधत असतो. आता हरितगृह परिणाम म्हणजे नेमकं काय तर मागच्या लेक्चरमध्ये जे आपण बघितलं ते थोडक्यात रिवाइज करूयात परत एकदा की हरितगृह परिणामामुळे होतं काय की वातावरणाच्या खालच्या थरामध्ये उष्णता ऊर्जा अडवून ठेवली जाते, ती शोषली जाते किंवा ती परत भूपृष्ठाकडे परावर्तित केली जाते. आणि अशा पद्धतीने वातावरणाच्या खालच्या थरामधलं जे काही तापमान आहे ते जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तिथला भाग हा उबदार ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तर बाष्प देखील अगदी अशाच प्रकारे ती काम करत असते. म्हणजे काय की सूर्याकडनं जी काही किरणे येत असतात त्या किरणांना देखील तो थोपवून ठेवण्याचं काम करत असतो. आणि सोबतच भूतापनाच्या माध्यमातून म्हणजे टेरेस्ट्रियल रेडिएशनच्या माध्यमातून जी काही किरणं अवकाशाच्या दिशेने परावर्तित झालेली आहेत ती परावर्तित झालेली किरणे तो परत एकदा त्याचं शोषण करत असतो. आणि अशा पद्धतीने या दोन्ही महत्त्वाच्या भूमिका पार पाडत असताना तो एक हरितगृह परिणाम हा साधत असतो. आणि म्हणूनच कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जी काही नैसर्गिक पद्धतीने आढळणारी जी काही हरितगृह वायू आहेत तशाच प्रकारे बाष्प देखील ते काम करत असतो. दुसरी महत्त्वाची भूमिका बाष्प जो पार पाडत असतो ते म्हणजे काय की बाष्प हा सर्व प्रकारच्या ढगांचा तसंच पृथ्वीवरील पर्जन्यमानाचे जे काही वेगवेगळे स्वरूप आपल्याला दिसून येतात त्या सगळ्यांचा स्रोत हा बाष्प आहे. या सगळ्यांचा स्रोत आहे तो. असं म्हटलं जातं की बाबा द वॉटर वेपर इट इज द सोर्स ऑफ
द क्लाउड्स अँड द ऑल द काइंड्स ऑफ ऑर ऑल द फॉर्म्स ऑफ प्रेसिपिटेशन असं आपण म्हणत असतो. त्याच्यामुळेच इथं एक महत्त्वाची भूमिका पार पडत असतो की ढग जर तयार व्हायचे असतील तर बाष्पांची गरज तेवढीच असते आणि सोबतच पर्जन्यमान जर कुठे व्हायचं असेल तर बाष्पाची गरज किंवा बाष्पाची निर्मिती होणं तेवढंच अत्यंत आवश्यक असतं. ते दोन महत्त्वाची भूमिका बाष्प वातावरणामध्ये राहून पार पाडत असतो. तर मित्रांनो हे झालं बाष्पाबद्दल. पुढच्या घटकाकडे वळूया ते म्हणजे धुळीचे कण. धुळीचे कण ज्यांना आपण इंग्रजीमध्ये डस्ट पार्टिकल्स म्हणत असतो. आता नेमकं डस्ट पार्टिकल्स म्हणजे धुळीचे कण नेमकं असतात काय किंवा धूळ म्हणजे नेमकं काय. तिसरा घटक आपण बघतोय धुळीचे कण डस्ट पार्टिकल्स. तर मित्रांनो पृथ्वी तलावरती जेवढे काही धातू आहेत, जेवढे काही अधातू आहेत किंवा जे काही बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट्स आहेत, आता धातू अधातू यांची जी काही मायक्रो पार्टिकल्स अत्यंत सूक्ष्म जे काही कणा म्हणजे धातू अधातूंचं विघटन होऊन वेगवेगळ्या मार्गातून विघटन होऊन ज्या वेळेला सूक्ष्म कण तयार होतात त्या सूक्ष्म कणांचं या धातू अधातूंचं सूक्ष्म कणांचं मिश्रण सोबतच जे काही जैविक विघटन होणारे जे काही पदार्थ आहेत ज्यांना आपण इंग्रजीमध्ये बायोडिग्रेडेबल प्रॉडक्ट्स म्हणत असतो, तर यांचे देखील जे काही सूक्ष्म कण आहेत यांचं सगळ्यांचं मिश्रण होऊन धुळीचे कण हे तयार होत असतात. मित्रांनो धुळीच्या कणांबद्दल देखील काही वैशिष्ट्ये आहेत वातावरणाच्या संदर्भात. जसं आपण बाष्पाबद्दल बघितलं तर पहिलं म्हणजे काय की धुळीच्या कणांचं आपण प्रमाण जर बघितलं तर हे वातावरणाच्या खालच्या थरामध्ये या धुळीच्या कणांचं प्रमाण वातावरणाच्या खालच्या थरामध्ये या धुळीच्या कणांचं प्रमाण जे आहे ते जास्त असतं. तर याच्या मागचं काय कारण असावं. तर मित्रांनो याच्या मागचं कारण पुन्हा तेच गुरुत्वाकर्षण बल. शेवटी मित्रांनो काय आहेत हे धातू अधातू किंवा बायोडिग्रेडेबल प्रोडक्ट जे आहेत हे स्थायीरूप अवस्थेमधले पदार्थ आहेत किंवा घटक आहेत. भले ते सूक्ष्म कण जरी असले तरी देखील आणि त्याच्यामुळे यांना एक प्रकारचं वजन असतं आणि त्याच्यामुळेच गुरुत्वाकर्षण बल काय करतं तर या सगळ्या घटकांना या सगळ्या पदार्थांना पुन्हा एकदा तो पृथ्वीकडे म्हणजे पृथ्वीच्या भूपृष्ठाकडे धरून ठेवण्याचं काम करत असतो, त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळेच धुळीचे कण हे खास करून वातावरणाच्या खालच्या थरांमध्येच जास्त त्यांचं प्रमाण हे आढळून येत असते. दुसरं वैशिष्ट्य ते असं की धुळीच्या कणांचं आपण एकूण प्रमाण जर बघितलं तर पृथ्वी तलावरती जेवढे काही प्रदेश आहेत जसं आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की उष्णकटिबंधीय प्रदेश असतो, उपउष्णकटिबंधीय प्रदेश असतो, समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश असतो आणि ध्रुवीय प्रदेश असतो. तर या 4 महत्त्वाच्या प्रदेशांपैकी की ज्या धुळीच्या कणांचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेम्परेट रिजन असं आपण म्हणत असतो आणि उपउष्ण कटिबंधीय प्रदेश तर या प्रदेशांमध्ये धुळीच्या कणांचं प्रमाण जे आहे उपउष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणजे नेमकं काय तर सब ट्रॉपिकल रिजन. तर टेम्परेट रिजन समशीतोष्ण प्रदेश, उपउष्ण कटिबंधीय प्रदेश, सब ट्रॉपिकल रिजन या प्रदेशांमध्ये धुळीच्या कणांचं प्रमाण हे इतर प्रदेशांच्या तुलनेमध्ये जास्त असतं. तर त्याच्या मागचं कारण काय असावं. तर मित्रांनो हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर याचं कारण मी तुम्हाला विचारतो की धुळीच्या कणांचं जे काही प्रमाण आहे ते समशीतोष्ण आणि उपउष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्येच का जास्त असतं. हा तुमच्यासाठी होमवर्क आहे. मित्रांनो यासाठी कुठल्याही पुस्तकातून जाण्याची गरजेच नाहीये किंवा गुगल करण्याची गरजेचं नाहीये. फक्त आपल्या पहिल्या लेक्चरपासून आत्तापर्यंत जेवढी काही आपण माहिती या वातावरणाबद्दल किंवा एकंदरीत पृथ्वीबद्दल जी आपण घेतलेली आहे त्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास जर केला तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की धुळीच्या कणांचं जे काही प्रमाण आहे ते समशीतोष्ण आणि उपउष्ण कटिबंधीय प्रदेशामध्येच का असतं. तर हे थोडंसं विचार करा, थोडंसं सर्च करा आणि तुम्ही कमेंट्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर तुम्ही लिहून पाठवू शकता. ज्यांचं उत्तर बरोबर असेल मी त्यांना रिप्लाय नक्कीच करेन किंवा जर तुम्हाला उत्तर जर भेटत असेल तर काही काळजी करण्याचं गरजेचं नाही. आपण माझ्या पुढच्या लेक्चरमध्ये याबद्दल आपण चर्चा करूयात. तर मित्रांनो हे 2 महत्त्वाची वैशिष्ट्ये या धुळीच्या कणांबद्दल डस्ट पार्टिकल्सबद्दल. आता या धुळीच्या कणांचं नेमकं कार्य वातावरणाच्या संदर्भात कसं चालत असतं. तर मित्रांनो धुळीचे कण काय करतात तर सूर्याकडनं जी काही किरणं येत आहेत म्हणजे इन्सुलेशनचा जो काही भाग आहे सूर्यतापन ज्याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये, तर या सूर्यतापनाच्या माध्यमातून जी काही किरण आपण धुळीच्या कणांचं कार्य बघतोय तर
इन्सुलेशन म्हणजेच सूर्यतापनाच्या माध्यमातून जेवढी काही किरणं या पृथ्वीपर्यंत येण्याचा प्रयत्न करत असतात, ते धुळीच्या कण काय करतात की त्यांना वातावरणाच्या थरामध्येच परत परावर्तित करतात. म्हणजे परावर्तित करतात ते, आणि परावर्तित करून पुन्हा एकदा त्यांना अवकाशाच्या दिशेनेच परत पाठवले जाते. अवकाशाकडे ते परत पाठवले जाते. म्हणजे काय की जेवढी काही सूर्यकिरणं पोहोचण्याचा प्रयत्न करतात ती सगळीच्या सगळी पृथ्वी तळावरती किंवा पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यापैकी काही किरणं हे धुळीच्या कणांच्या माध्यमातून ते परत परावर्तित केले जातात, रिफ्लेक्ट केलं जातं आणि ते परत अवकाशाकडे परत पाठवले जातात. तर हे महत्त्वाचं कार्य. दुसरं कार्य जसं बघितलं आपण की ढगांच्या निर्मितीसाठी, ढगांची जी निर्मिती आहे तर ढगांच्या निर्मितीसाठी दोन गोष्टींची आवश्यकताही असते. तर पहिली गोष्ट जी आपण आता थोड्या वेळापूर्वी पाहिली ते म्हणजे बाष्प, आणि दुसरं म्हणजे धुळीचे कण. तर हे दोन घटक जर नसतील तर ढगांची निर्मितीही होऊ शकत नाही. आता इथं बाष्प आणि धुळीचे कण काय करतात, तर धुळीचे कण जे आहे तर धुळीचे कण एक जागा उपलब्ध करून देतात या असंख्य अशा छोट्या छोट्या बाष्पाच्या कणांना येण्यासाठी आणि त्या धुळीच्या कणांवरती बसण्यासाठी. ते जागा उपलब्ध करून दिल्यामुळे तिथे एक प्रकारचा एक गोळा तयार होतो, ज्याला आपण एक छोटासा गोळा एक तयार होतो, त्याला आपण क्लाउड ड्रॉप असं आपण म्हणत असतो. आणि या क्लाउड ड्रॉपच्या माध्यमातून होतं काय की तिथे संगणनाची प्रक्रिया पार पाडली जात असते, ज्याला आपण इंग्रजीमध्ये कंडेन्सेशनची प्रोसेस आपण म्हणत असतो. आणि ज्यावेळेला ही संगणनाची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण केली जाईल त्यावेळेला ढगांची निर्मितीही होत असते. आणि ढगांची निर्मिती जशी चांगल्या प्रकारे होईल तसंच पर्जन्यमानाची शक्यता देखील वाढली जाते. आणि त्याच्यामुळेच धुळीच्या कणांची काही भूमिका आहे पर्जन्यमानाच्यासाठी एकंदरीत तर ती तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून ढगांच्या निर्मितीसाठी बाष्पासोबत धुळीच्या कणांचं महत्त्व देखील तेवढंच जास्त आहे. तिसरं महत्त्व आपण जर बघितलं मित्रांनो तर हे महत्त्व आहे विकिरणासाठी. विकिरण ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्कॅटरिंग ऑफ लाईट असं आपण म्हणत असतो. स्कॅटरिंग ऑफ लाईट. तर मित्रांनो नेमकं स्कॅटरिंग ऑफ द लाईट म्हणजे विकिरण म्हणजे नेमकं काय, तर बघा की पहाटेच्या वेळेला म्हणजे सूर्योदयाच्या अगदी थोड्या वेळापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर काही वेळासाठी आकाशामध्ये म्हणजे आपण क्षितिज समांतर आपण जर उभं राहून जर आकाशाच्या दिशेने आपण जर बघितलं तर आपल्याला आकाश थोडंसं लालसर तांबूस पिवळसर आपल्याला दिसतं. तर हे कशामुळे दिसतं, तर हे जे काही आकाश लालसर तांबूस दिसण्याचा काही प्रकार आहे किंवा प्रक्रिया आहे याला आपण विकिरण म्हणजेच स्कॅटरिंग ऑफ द लाईट असं आपण म्हणत असतो. तर मित्रांनो की धुळीचे कण काय करतात की धुळीचे कण या किरणांना अनइक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय अनियमित पद्धतीने त्यांना पसरवण्याचं काम करत असतात. आणि ज्यावेळेस धुळीचे कण हे अनियमितपणे या किरणांना पसरवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे जे काही रंगछटा या आकाशावरती आपल्याला निर्माण होत असताना दिसतात तर त्यालाच आपण म्हणत असतो विकिरणाची प्रक्रिया किंवा स्कॅटरिंग ऑफ द लाईट. याच्याबद्दल डिटेल आपण सायन्स या घटकामध्ये तुम्ही अभ्यास केलेलाच असेल किंवा तुम्ही करणार असाल तर याला आपण म्हणत असतो विकिरण किंवा स्कॅटरिंग ऑफ द लाईट. तर मित्रांनो ही तीन महत्त्वाची कार्य या धुळीच्या कणांच्या संदर्भात किंवा वातावरणाच्या संदर्भात या धुळीच्या कणांचं कार्य आपण समजून घेऊ शकतो. तर मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बाष्प आणि धुळीचे कण या दोन महत्त्वाची जी उर्वरित घटकं होती ते उर्वरित घटकं आपण शिकलो. त्यांची दोघांची महत्त्वाची वैशिष्ट्ये आणि दोघांचंही महत्त्वाचं कार्य वातावरणाच्या संदर्भात आपण लक्षात घेतलेलं आहे, आपण व्यवस्थित समजून घेतलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण वातावरणाची संरचना आपण सुरू करणार आहोत. त्याच्यामध्ये वातावरणाचे जे काही वेगवेगळे थर आपल्याला पाहायला मिळतात त्या थरांबद्दल आपण डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो माझे व्हिडिओ लेक्चर सिरीज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.